नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। गोपीचंद पडळकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पडळकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकच छंद गोपीचंद धनगर समाजाचा ठाण्यावाद, एकच छंद गोपीचंद। एकच छंद गोपीचंद एकच छंद गोपीचंद। नेतृत्व महाराष्ट्राचे नेते धनगर समाजाचा बुलंद आवाज माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांनी जयंत पाटील यांच्यावर 4 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं। पण ते वक्तव्य झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आणि पाळीव कुत्रे यांनी पडळकर साहेबांच्या फोटोला काहीतरी वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे जे दैवत आहेत, ते आमचे दैवत आहेत, त्यांना आज मेंढपाळाच्या बग्यात मेंढपाळांच्या पुत्रांच्या वतीने मेंढपाळांचं दूध अभिषेक घालून त्यांच्या स्मृती दुग्धाभिषेक करून त्यांची पवित्र केलेलं आहे। भ्रष्टवाद्यांचा हात लागल्यामुळे नेहमी महाराष्ट्राला लुबाडून खाणारे जे लोक आहेत ते नेहमीच पडळकर साहेबांचा द्वेष करतात। म्हणूनच आज इथं मेंढपाळांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून त्यांची प्रतिमा पवित्र केलेली आहे। समाजासाठी झगडणार आणि ज्याच्यावर अन्याय होतोय त्यासाठी त्याला न्याय मिळवून देण्यासाठी जो पेटून उठतो असा नेता म्हणजे सगळ्यांचं हृदय असणारं गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होत चाललंय ह्यासाठी म्हणून आणि आजपर्यंत त्यांच्या विरोधात जे आंदोलन झाली त्या आंदोलना करत असताना त्यांच्या स्मृतीला एकेकांच्या भ्रष्ट नेते आजपर्यंत गोरगरिबांना ज्यांनी लुबाडून टाकलं, ज्यांनी आजपर्यंत आपण प्रस्थापिक आहे म्हणून अप्रस्थापिकांच्यावर गोरगरिबांच्यावर ज्यांनी अन्याय केला, अशा नालायक माणसांचा हात त्यांच्या फोटोला लागले। त्यामुळं त्यांचं हे स्मृती त्यांचं हे फोटो चांगल्या प्रकारे राहावं आणि त्यांनी या दुधासारखं म्हणजे हनुमत धर्मामध्ये पवित्र असणारं असं मेंढीचं दूध हे त्यांच्या या फोटोवर टाकून या फोटोवर दुधाचा अभिषेक केलेला आहे आणि या दुधाचा अभिषेक करून त्यांना या मेंढपाळातर्फे आणि या मेंढीच्या तळावर त्यांना दुधाचा अभिषेक केलेला आहे आणि या मेंढीच्या तळावरनं या सामान्य धनगरांचा आणि लढाऊ धनगरांचा पाठिंबा देत आहोत। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।